बघा माझे बटरफ्लाय कसं छान बनलंय. तुला माहिती आहे बटरफ्लायला मराठीत काय बोलतात? नाही, फुलपाखरू. फुलपाखरू. आणि इवाच्या शाळेमध्ये ना बटरफ्लाय सायकल त्यांना शिकवले होते. तर असे छोटे छोटे कॅटरपिलर्स आणले हा. होते है ना. हा. मग काय झालं त्याचं शोनू कॅटरपिलरचं नंतर? ते कुकून मध्ये गेले आणि त्यांचे असले बटरफ्लाय बनले. कुकून मध्ये गेल्यानंतर पण ते कोणत्या स्टेटला गेले नंतर? ते क्रिसमस मध्ये गेले मग असे बनले. आणि त्यांना तुम्ही खायला काय काय दिलं होतं कॅटरपिलरला? त्यांचे वेगळे फूड, ब्रेड, काहीतरी वेगळे स्पंज असते त्यांना खायला आणि भरपूर कलर वगैरे वेगळे त्यांचे भाजी होते. हा. मग कलरफुल असे बटरफ्लायज बाहेर आले त्यातून. हा. आधी कोण होते बटरफ्लायच्या आधी? सगळ्यात पहिले कोण होते पण कॅटरपिलर होते पहिला, सगळ्यात पहिला. मग त्यांनी त्याच्या भोवती एक घर बनवलं. त्या हा. घराला काय बोलतात? कुकून. मग क्रिसॅलिस. मग बटरफ्लाय बनलंय. तर मी त्यासला कॅटरपिलर पासून केलं ना, फक्त मी माझं बनवलंय स्टिच करून, स्टिकर घालून लावून आणि त्याच्यात मी थोडं असं कापूस घातलंय आणि कसं छान बनलंय म्हणून. आता आपण कुठेतरी ठेवू शकतो. तू हे कोणाला गिफ्ट देणार आहेस बटरफ्लाय? दादा. डॅडाला. हो. ओके. आणि हे इवाला बर्थडे गिफ्ट आलं होतं किट. त्याच्यामधलं आम्ही एक युनिकॉर्न बनवलाय आणि आता बटरफ्लाय. मग त्याच्यामध्ये की नाही अजून एक असं रेनबो आहे आणि स्टार आहे बनवायला. सेव अँड स्टिक नावाचं हे असं किट भेटलेलं आहे. हे बघा युनिकॉर्न आणि बटरफ्लाय कसं छान आहेत ना ते. त्यांना दोघांना स्टिक केलंय. हे येस्टरडेचं राईट. तुला आवडलंय का हे बनवायला? हो. मजा आली बनवताना? हो. किती? खूपच. हो ना. पण थांबता पण नाही आले. हो ना. एवढा आपण फास्ट बनवला. हो. आणि युनिकॉर्नला पण मला थांबायचे नव्हते. ओके. तर आम्ही हे बनवलेलं आहे. अशी आमची उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे.